अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवून कारवाई करण्याचा उत्तर प्रदेशचा योगी पॅटर्न आता नाशिकमध्येही राबवला जातोय। नाशिकमधील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या मालमत्तेवर बुलडोझर चालवून कारवाई करण्यात आली आहे। सातपूर गोळीबार प्रकरणी अटकेत असलेला आरपीआय पदाधिकारी प्रकाश लोंढेची नंदिनी नदीजवळ 3 मजली इमारत होती। या जागेचा वापर गुन्हेगारी कारवाईसाठी होत असल्याचा संशय पोलिसांना आला आणि थेट पोलिसांनी त्यावर बुलडोझर चालवून कारवाई केली आहे। पोलिसांच्या या कारवाईमुळे तरी नाशिकमधील गुन्हेगारीला आळा बसेल का असा प्रश्न उपस्थित होतोय। जी बिल्डिंग आहे टाउन प्लॅनिंग विभागामार्फत श्री लोंढे यांच्या नावाने ही नोटीस आम्ही जारी केलेली आहे। पोलीस विभागामार्फत पण तक्रार प्राप्त झालेली होती, त्या अनुषंगाने त्यांना नोटीस देण्यात आलेली। वरती जे स्ट्रक्चर उभारण्यात आलेलं होतं वरती बॅनरसाठीचं जे स्ट्रक्चर होतं त्याला परवानगी देण्यात आलेली होती? नाही, त्याला देखील परवानगी नव्हती। यांनी बिल्डिंगच्या वरती अनधिकृत होर्डिंगचं स्ट्रक्चर पण उभारण्यात आलेलं होतं, त्याला पण नोटीस देण्यात आलेली आहे। सातपूरमध्ये जो गोळीबाराचा प्रकार झाला होता आणि त्याच्यामध्ये प्रकाश लोंढे आणि त्यांच्या गँगच्या विरुद्ध जी काही कारवाई करण्यात आलेली आहे त्याचाच पुढचा भाग म्हणून त्यांनी जी अनधिकृत इमारत या ठिकाणी उभा केलेली होती त्याच्या संदर्भामध्ये पोलीस विभागाच्या विनंतीवरून महापालिकेने त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे। या संदर्भामध्ये मॅडमनी पण जसं सांगितलं की अजून एक बिल्डिंग आहे त्या संदर्भात देखील पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे आणि त्याची देखील पुढची कायदेशीर कारवाई केली जाईल आणि यापुढील कालावधीत देखील अशा पद्धतीने ज्या ज्या गोष्टी अनधिकृत झालेल्या असतील त्याचा देखील त्या ठिकाणी मागोवा घेऊन तपासामध्ये जे जे निष्पन्न होईल त्याच्या आधारावरती पुढे देखील कारवाई केली जाईल।